नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्राच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. सुभाष अकॅडमीच्या निमित्ताने आपण समाजशास्त्राच्या सोशलॉजीच्या काही कन्सेप्ट्सबद्दल चर्चा करत आहोत. आजचा आपला जो मुद्दा आहे की जे थेरॉटिकल स्ट्रँड्स आहेत सोशलॉजीमध्ये, सिद्धांतिक प्रवाह आहेत, त्यामधला जो पहिला आपल्याला चर्चा करायची आहे तो आहे प्रकार्यवाद, फंक्शनलिझम. मूळतः तुम्ही बघायला गेलं तर थेरॉटिकल स्ट्रँड्स जे आहेत सोशलॉजीमध्ये किंवा सिद्धांतिक प्रवाह जे आहेत त्यामध्ये मॅक्रो आणि मायक्रो प्रवाह आहेत. मॅक्रोमध्ये जर बघितलं तर मॅक्रो प्रवाह जे आहेत हे समाजाचे जे मोठे स्ट्रक्चर आहेत किंवा सोशल स्ट्रक्चर्स म्हणता येईल किंवा सोशल कॉन्फ्लिक्ट असेल किंवा प्रोसेसेस लाईक सोशल कॉन्फ्लिक्ट असेल किंवा स्टेबिलिटी असेल, तर ह्या मोठ्या गोष्टींबद्दल त्यांचा आग्रह असतो. आणि मायक्रो प्रवाह जे असतील त्यामध्ये जे इंडिव्हिज्युअल आहे, जो एक व्यक्ती आहे, त्याचं जे इंटरप्रिटेशन आहे किंवा त्याचे जे इंटरॅक्शन्स आहेत त्याच्याबद्दल ते भाष्य करतात. त्यात सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम येतं. मॅक्रोमध्ये आपण बघू तर फंक्शनलिझम आणि दुसरा आहे कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह, त्याला एक संघर्षवादसुद्धा आपण म्हणतो. तर आजचा आपला मुद्दा जो आहे तो आहे फंक्शनलिझम किंवा म्हणजे प्रकार्यवाद त्याला म्हणता येईल. तर आपण बघतो की समाज जर का आपण एक नॉर्मल लेमॅन टर्म्समध्ये जर आपण बघितलं किंवा एक नॉर्मल व्यक्ती जरी समाजाबद्दल विचार करायचा प्रयत्न करतो तेव्हा तो बघतो की समाजातील सगळ्या ज्या ह्या संस्था आहेत, कुटुंब झालं किंवा शिक्षण झालं किंवा धर्म झाला आणि इतरसुद्धा जी सामाजिक व्यवस्था आहे ही फार एक सुरळीत प्रकारे चालत असते. आणि आपल्याला कधीकधी असं एक थोडंसं वाटतं की यार ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुरळीत कसं काय चालत आहेत. तर त्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो आपल्याला वाटतं की यार आपण बघतो की तुमचं समाज ज्या अर्थाने एक संगत आहे किंवा ज्याच्यामध्ये एक सॉलिडॅरिटी आहे, एक सगळं इंटरडिपेंडन्स आहे, तर हे नेमकं चालतं कसं. तर फंक्शनलिझम जो आहे किंवा प्रकार्यवाद जो हा प्रवाह आहे आपला, तो या गोष्टीकडे लक्ष वेधतो आणि त्याचं असं म्हणणं आहे किंवा या पर्टिक्युलर पर्स्पेक्टिव्हचं आणि त्यातल्या थिंकर्सचं असं मांडणं आहे, ते मानतात की समाजातील जितक्याही संस्था आहेत किंवा जितक्याही प्रोसेसेस आहेत ह्या सगळ्या एकमेकांशी जुडलेल्या आहेत. जस्ट लाईक अ ह्युमन बॉडी, म्हणजे त्यांना एक ऑर्गॅनिझमिक ॲनॉलॉजी त्यांनी दिली आहे. म्हणजे एक ऑर्गॅनिझम जो असतो आणि ज्याच्यामध्ये वेगवेगळे अवयव असतात, तुमचं हृदय झालं, तुमची किडनी झाली किंवा तुमचे लिव्हर झाले, या सगळ्यांचा एक पर्टिक्युलर रोल असतो किंवा त्यांचे एक फंक्शन्स असतात आपल्या बॉडीसाठी. आणि हे सगळे जेव्हा एकसाथ काम करतात तेव्हा आपली बॉडी सुरळीत राहते किंवा व्यवस्थित राहते किंवा आपण हेल्दी राहतो. तेच जर आपण बघितलं तर समाजामध्ये ज्या वेगवेगळे घटक, वेगवेगळ्या संस्था सोबत येतात आणि एकमेकांशी जुडलेल्या असतात, तर त्या एक सामाजिक सुव्यवस्था मेंटेन करतात आणि त्याच्यामुळे आपला समाज हा स्टेबल राहतो, एकसंघ राहतो, असा यांचा एक आर्ग्युमेंट आहे. तर बघायचं त्याची जर डेफिनेशन किंवा एक आर्ग्युमेंट बघायचा म्हटलं तर प्रकार्यवाद हा समाजशास्त्रातील एक असा दृष्टिकोन आहे जो समाजाला एक सजीव अवयव मानतो. ज्याप्रमाणे शरीरातील प्रत्येक अवयव शरीराला कार्यक्षम ठेवण्यासाठी महत्त्वाचे कार्य करतो, त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक संस्था समाजातील स्थिर आणि संतुलित ठेवण्याचे काम करते, समाजाला स्थिर आणि संतुलित ठेवण्याचे काम करते. हे तुमची ॲनॉलॉजी जी आहे ती तुम्हाला लक्षात आली असेल. ठीक आहे, पुढे आपण बघूया याची प्रमुख तत्वे काय आहेत, कोर प्रिन्सिपल्स काय आहेत फंक्शनलिझमची. म्हणजे प्रकार्यवाद कोणत्या आधारावर ते ह्या गोष्टी मांडतात हे आपल्याला बघावं लागेल. त्यात पहिलं असं आलं की सामाजिक एकसंधता, सोशल सॉलिडॅरिटी. समाजातील विविध घटक एकमेकांवर अवलंबून असतात. हे जे मी आत्ता बोललो की तुम्ही आता बघाल तर समजा कुटुंब व्यवस्था आहे आणि कुठल्या कुटुंबातला एखादा व्यक्ती आहे, तर कुटुंब जर विस्कळीत झालं, कुटुंबामध्ये काही क्रायसिस आला, तर एका व्यक्ती ज्याचं शिक्षण वगैरे अजून झालं नाही आहे किंवा तो शिक्षणासाठी उत्सुक आहे, पण कुटुंब विस्कळीत झाल्यामुळे किंवा कुटुंबामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्यामुळे तो व्यक्ती त्याच्या शिक्षणापासून वंचित राहतो. तर एक जी आपली सामाजिक संस्था आहे याच्यामध्ये जर काही क्रायसिस झाला, काही प्रॉब्लेम निर्माण झाला, तर ती दुसरीकडे आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ह्या एकमेकांना इंटरडिपेंडंट ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर सोशल सॉलिडॅरिटी ही जी आहे ही हे सगळ्या संस्था मिळून एकमेकांना करत असतात. फंक्शनल नेसेसिटी,
प्रत्येक समाजाची संस्थांचे अस्तित्व काहीतरी कार्य करण्यासाठी असते. आता जितकेही सामाजिक संस्था आहेत आपल्या, आपण बघतो धर्म आहे, तर धर्माचं काम काय आहे की लोकांमध्ये त्यांना एक मॉरल गायडन्स देणे, एक समाजासाठी एक गाईडलाईन प्रस्तुत करणे की ज्याच्याने सगळी लोकांची जी मूल्ये आहेत ती समान राहतील, त्यामध्ये एक एकात्मता आपली मेंटेन राहील, हे धर्माचं काम आहे. ते एक फंक्शनल नेसेसिटी असते. प्रत्येक जी संस्था आहे आपली त्याची एक फंक्शनल नेसेसिटी असते, म्हणजे त्याचं एक कार्यात्मक आवश्यकता असते. ठीक आहे, तुमचं हे झालं म्हणजे फॅमिली झाली, फॅमिली म्हणजे आपलं कुटुंब व्यवस्था झाली, हिची काय या व्यवस्थेची काय आवश्यकता आहे, तर आपण बघतो तर त्याच्यात तुमचं एक इमोशनल बिहेवियर रेग्युलेट होतं. तुम्हाला काहीतरी इकॉनॉमिक संधी पण तुमच्या फॅमिली थ्रू भेटू शकते, तुमच्या कुटुंबा थ्रू भेटू शकते. तुमचं कुटुंब तुम्हाला एक प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट देतं, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सिक्युअर फील करता. प्रेम वगैरे हे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला कुटुंबा थ्रू पुरवल्या जातात. तर त्याची एक नेसेसिटी जी आवश्यकता असते ही प्रत्येक संस्था आपापल्या लेवलवर पूर्ण करते. अजून तिसरं बघायचं म्हटलं व्यवस्था आणि संतुलन, सिस्टम आणि इक्विलिब्रियम. हे प्रत्येक जी सामाजिक संस्था आहे किंवा सगळ्या सामाजिक संस्था जेव्हा एकसाथ काम करतात तर ह्या एकमेकांशी जुडलेल्या असताना जरी कुठला अशी काही प्रसंग निर्माण झाले किंवा अशी काही सोशल सिच्युएशन आली की ज्यामध्ये काहीतरी क्रायसिस क्रिएट होतोय, तरी ह्या ज्या संस्था आहेत ह्या यांच्यामध्ये अशी कॅपॅसिटी असते की त्या एकसाथ एकमेकांना एक इक्विलिब्रियम मेंटेन करतात, त्यांच्यामध्ये एक स्टेबिलिटी तयार करतात. म्हणजे या ज्या संस्था सोबत येऊन ह्या गोष्टी करतात. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर कोविड जेव्हा आला होता, जे एक पॅन्डेमिक आपण जो बघितला, त्यामध्ये तुम्ही बघाल तर जी आपली हेल्थचं जे सेक्टर होतं ते फार विस्कळीत झालं होतं. त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात म्हणजे आपल्याला दिसून आलं की एक कोलॅप्स ते झालं होतं. तर ते आपलं हेल्थ जी एक व्यवस्था आहे, ते एक जे इन्स्टिट्यूशन आहे त्याला आधार देण्यासाठी बाकी जे इतके आपल्या संस्था आहेत यांनी आपापल्या लेवलवर कार्य केलं. त्यांनी एक इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यात आपण बघूया की जसं पॉलिटिक्स असेल किंवा गव्हर्नमेंट असेल, यांनी नवे नॉर्म्स अँड व्हॅल्यूज आपल्याला दिल्या. स्पेशली नॉर्म्स दिल्यात, तुम्ही मास्क घालायला हवं, तुम्ही सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायला हवी, आणि ते आपण मान्य केलं. त्यानंतर तुम्ही बघाल तर फॅमिलीनी पण ॲडॅप्ट केलं. काही लोक जे पहिले बाहेर काम करायचे ते घरात काम करायला लागले, तर घरामध्ये एक नवीन व्यवस्था निर्माण झाली. तर याच्याने आपण बघतो की एक कुठलं जरी संस्था कधी जर का काही प्रॉब्लेममध्ये असेल किंवा त्याच्यामध्ये काही एक क्रायसिस निर्माण झाला असेल, तर दुसरे जे आपले सामाजिक घटक आहेत किंवा जे संस्था आहेत ह्या सगळ्या मिळून एक इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात. आणि तुमचं जे फंक्शनलिझम आहे, प्रकार्यवाद आहे, याच्यावर ते भाष्य करतं. याच्यावर त्यांचा एक आर्ग्युमेंट आहे की हे सगळे स्वतः काहीतरी नियमाने एक इक्विलिब्रियम नेहमी मेंटेन करू शकतं. याच्यासाठी तुम्हाला काही संघर्ष करायची किंवा काही नवीन काहीतरी रिव्हॉल्युशनरी करायची गरज नसते. समाजामध्ये ती कॅपॅसिटी स्वतः असते, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता काही जे आपले फंक्शनलिस्ट थिंकर्स आहेत, तर तुम्ही बघाल तर ऑगस्ट कॉम्ट असतील किंवा हर्बर्ट स्पेन्सर असतील किंवा दर्खाईम जे आपले मेन थिंकर आहेत, त्यानंतर तुम्ही टाल्केट पार्सन असेल किंवा तुमचे R.K. मर्टन असतील, हे सगळे फंक्शनलिस्ट थिंकर्स आहेत. प्रकार्यवादाचे हे सगळे थिंकर्स आहेत. इतरही आपल्या सिलेबसमध्ये असतील. डेव्हिस अँड मोरची जी स्ट्रॅटिफिकेशनची थिअरी आहे, हर्बर्ट गॅन्स असतील जे पॉवर्टीबद्दल बोलतात, फंक्शनल ॲस्पेक्ट ऑफ पॉवर्टी वगैरे. तर असे हे बरेच आहेत. आणि त्यामध्ये काही जे प्रामुख्याने आपल्याला ज्यांच्याबद्दल शिकायचं आहे ते आपल्या सिलेबसमध्ये ऑलरेडी आहेत आणि ते पुढे त्याच्याबद्दल चर्चा होणारच आहे. तरी आपण एक शॉर्टमध्ये बघूया. तर इमाईल दर्खाईम जे आहेत आपले प्रकार्यवादाचे जनक मानले जातात. सामाजिक एकसंधता, यांत्रिक आणि जैविक, म्हणजे मेकॅनिकल सॉलिडॅरिटी अँड ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी, हा त्यांचा डिव्हिजन ऑफ लेबरचा एक प्रमुख त्यांची संकल्पना जी दिलेली आहे, त्यांनी एक थेरी दिलेली आहे. त्याच्या थ्रू ते मेकॅनिकल सॉलिडॅरिटी आणि ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटीबद्दल बोलतात. आणि त्यांचा एक महत्त्वाचं ॲस्पेक्ट असा झाला की असं आहे की समाजाला एक नैतिक वास्तविकता आहे. त्यांनी असं मानलंय की सोसायटी हॅज इट्स मॉरल रियालिटी. त्यांचं असं म्हणणं आहे की लोक असे एकमेकांशी जे जुडलेले आहेत हे काही असे नॉमिनली जुडलेले नाही आहेत. समाज स्वतःहून एक रियालिटी आहे. समाज स्वतः त्यांना एक गायडन्स देतो, समाज स्वतः त्यांना एक नियंत्रित ठेवतो आणि समाज स्वतःमध्ये एक रियालिटी आहे. इट हॅज अ रियालिटी ऑफ इट्स ओन असं म्हणतात.
म्हणजे लोक बस एकमेकांशी जुडलेले आहेत, एकमेकांशी कामं करतायत असं नाही आहे. समाज त्यांच्यावर नियंत्रण ठेवतोय आणि समाजाला समाजामध्ये ती एक कॅपॅसिटी आहे की तो या सगळ्या गोष्टींना एकसाथ ठेवतो आणि एक मॉरल त्यांना एक लेजिटिमसी देतो किंवा एक मॉरल गायडन्स देतो की कसं त्यांनी जगायला हवं. तर एमाईल दर्केम फार इम्पॉर्टंट आहेत. हे याच्यावर खूप डिटेल्डमध्ये नंतर आपण चर्चा करणारच आहोत. त्यानंतर आपले असतील टॅलकट पार्सन्स आहेत. यांनी पण एक AGIL म्हणून फ्रेमवर्क दिले. स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट यांना म्हणता येतं आणि हे अमेरिकेचे आहेत आणि फंक्शनलिझमचा एक काळ त्या वेळेला सुरू होता. तर त्यातलं त्यांचं AGIL म्हणून ॲडॅप्टेशन, गोल अटेनमेंट, इंटिग्रेशन आणि लेटन्सी असं एक त्यांनी चौकट दिली होती की कुठलीही एक सोशल सिस्टम असेल, कुठलाही एक सोशल सिस्टम असेल तो या 4 गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय टिकून राहू शकत नाही. आणि प्रत्येक जो समाज आहे किंवा प्रत्येक एक सोशल सिस्टम ज्याला म्हणता येईल हे या गोष्टींना आधारे घेऊनच चालत असतं. तर याची डिटेल्ड हे आपण नंतर बघणार आहोत. त्यानंतर तुम्ही बघाल तर R.K. मर्टन असतील. यांनी काय केलं की जे फंक्शनलिझम आहे, हे पूर्वीचं जे फंक्शनलिझम होतं यांच्यावर फार क्रिटिसिझम व्हायला लागलं, त्याची फार टीका व्हायला लागली की तुम्ही सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीच बघतायत. तर असं याच्यामध्ये एक सुधारणा म्हणून R.K. मर्टन यांनी नवीन संकल्पना किंवा नवीन एक त्याला रूप दिलं आणि त्याला त्यांनी निओ फंक्शनलिझम असं म्हणतात की त्यांनी निओ फंक्शनलिस्ट ट्रेंड आणला आणि पूर्वीच्या ज्या फंक्शनलिझमच्या गोष्टी होत्या त्याच्या थोडे पुढे जाऊन त्यांनी फक्त फंक्शन्स नव्हे तर मॅनिफेस्ट फंक्शन आणि लेटंट फंक्शन अशी पण एक संकल्पना दिली. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की कुठलीही गोष्ट तुम्ही बघता किंवा एक सोशल इन्स्टिट्यूशन फॉर एक्झाम्पल तुम्ही बघाल तर आपण बघतो की फेस्टिवल्स वगैरे जे आहेत, सणवार आपण जे साजरे करतो, तर समजा कुठला आता सण आला असेल तर लोक जाऊन एकमेकांच्या घरी जाऊन जेवतात, बसतात, बोलतात आणि नवीन एक काहीतरी म्हणजे एक सेलिब्रेशनचा तो मोड असतो. पण ते फक्त एक मॅनिफेस्ट फंक्शन झालं. म्हणजे ते एक जे आपल्याला दिसतं डोळ्यांना, म्हणजे जे इंटेंडेड आहे की जाऊन एकमेकांना भेटणे. जसं आता दसरा वगैरे येईल तर लोक एकमेकांना जातात आणि भेटतात आणि लहान वगैरे जे असतात फॅमिलीतले ते मोठ्यांचा आदर करतात वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या याच्यातून दिसतात. तर हे जे आहे आपल्याला डोळ्याने दिसतं, पण त्याच्या मागे जे असतं त्याला लेटंट फंक्शन म्हणतात की समाजाची किंवा कुठल्याही एका व्यवस्थेची एक जी स्टेबिलिटी असते ती मेंटेन राहणे, त्याच्यामध्ये एक जी कम्युनिटी ओरिएंटेशन आहे की लोक एकमेकांशी जुडलेली असली पाहिजे, याचं जे एक फंक्शन आहे ते तो फेस्टिवल पूर्ण करत असतो. तो सणवार त्यामुळे फार महत्त्वाचा असतो आणि सोसायटीमध्ये तो त्याच्यासाठी रेलेव्हंट पण असतो. तर मॅनिफेस्ट आणि लेटेंट फंक्शनची यांनी ही संकल्पना दिली. ही पण डिटेलमध्ये आहे, याच्यावर पण वारंवार प्रश्न आलेले आहेत UPSCच्या परीक्षेमध्ये आणि पुढे जाऊन जेव्हा R.K. मर्टन आपण घेऊ त्यामध्ये याची डिटेल आपलं डिस्कशन राहील. त्यानंतर आता तुम्ही एक विचार केला असेल की यार हे फंक्शनलिस्ट लोक जे आहेत हे फारच म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये एकदम पॉझिटिव्ह आहेत, फारच ऑप्टिमिस्ट आहेत. यांना काही असं दिसत नाही आहे की यार दुसऱ्या पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल, म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये इतर प्रॉब्लेमसुद्धा आहेत ना. असं नाही की सगळं फारच व्यवस्थित चाललं आहे, कोणालाच काही असं त्रास होत नाही आहे वगैरे. तर हे या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात असं एक सामान्य याच्यातून बघितलं तर आपल्याला ते जाणवतं. तर आपण आता त्याचा थोडा एक क्रिटिक करूया की म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण सोशलॉजीमध्ये कुठलीही गोष्ट वाचतो तर एक गोष्ट जे म्हणजे आपला कुठलाही पर्स्पेक्टिव्ह असेल, प्रवाह असेल, थिंकर असेल, तर पहिले आपलं काम आहे की त्याच्या फेवरमध्ये त्याला समजून घेणे, त्याचा फेवरमध्ये कम्प्लिटली एक आर्ग्युमेंटेशन देणे की असं बोलतोय तर का बोलतोय किंवा असा यांचा समज आहे तर तो का आहे. त्यानंतर आपण त्याच्या विरोधात जायचं की याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामध्ये काय काय लिमिटेशन्स आहेत, यांचं जे ॲनालिसिस आहे यामध्ये काय काय चुका आहेत, तर त्याला टीका आपण करत असतो. तर आता आपण प्रकार्यवाद किंवा फंक्शनलिझमला एक टीका करूया. याच्यात बघायचं म्हटलं तर सामाजिक संघर्ष आणि बदलाकडे दुर्लक्ष. सामाजिक संघर्ष आहे आपण आता बघतो तर असं आहे का की लोक एकदम खूप छान एकमेकांशी कॉपरेट करत जगतायत किंवा फॅमिली वगैरे, आपण जसं मी बोललो की कुटुंब व्यवस्था, फॅमिली हे फार एक हॅपनिंग वेलबिंगसाठी, एकमेकांच्या संरक्षणासाठी किंवा इकॉनॉमिक आणि इतर प्रोक्रिएशन किंवा सगळ्या गोष्टींसाठी खूप छान एक व्यवस्था आहे असं आपण मानतो, फंक्शनलिस्ट असं मानतात. पण ॲट द सेम टाईम तुम्ही बघाल
तर फॅमिली काही सगळ्याच फॅमिली काही ते हम आपके एकूण सारखे नसतात. हे सगळं चांगलं चाललं आहे ना. आपण बघतो, तुम्ही तो पिक्चर बघितला असेल, मूवी बघितली असेल, कपूर अँड सन्स, कसे भांडतात त्यामध्ये ते लोक. तर कुटुंब हे काही नेहमीच फार फंक्शनल आहे असं नाही आहे. कधी कधी त्या आईवडिलांच्या भांडणामध्ये त्या मुलाचं नुकसान होतं, ह्या पण गोष्टी घडतात. तर आपण बघू शकतो की तुम्ही काही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि समाजामध्ये काही बदल व्हायला हवे याबद्दल तुम्ही बिलकुलच बोलत नाही. तुम्ही एक असा समज करून ठेवला आहे की सगळ्या गोष्टी ह्या चांगल्यासाठीच होतात. तर हा एक त्यांचा प्रमुख क्रिटिसिझम किंवा प्रायमरी क्रिटिसिझम आहे की दे निग्लेक्ट संघर्ष और कॉन्फ्लिक्ट अँड दे डू नॉट वॉन्ट थिंग्स टू चेंज, दे डू नॉट वॉन्ट अ सोशल चेंज. ठीक आहे. असमानता असेल, इनइक्वॅलिटी, रेसिझम, जातीभेद असेल, आपण बघतो ना आजसुद्धा तुम्ही केसेस बघितल्या तर जातीभेदाबद्दलच्या केसेस तुम्हाला दिसतात, डिस्क्रिमिनेशनबद्दलच्या केसेस तुम्हाला दिसतात. NCRBचा तुम्ही डेटा बघितला तर त्यात फारच तुम्ही बघाल की तो नंबर काही कॉन्स्टंटच राहतो किंवा कधी कधी वाढतो पण. तर त्याच्याहून दिसून येतं की समाजामध्ये कॉन्फ्लिक्ट पण असतंच. प्रत्येक वेळेस तुम्ही असं नाही म्हणू शकत किंवा असं तुम्ही मान्य नाही करू शकत की सगळं फार व्यवस्थित चाललं आहे किंवा सामाजिक सुव्यवस्था प्रत्येक वेळेस ही असतेच. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघाल की यथास्थितीचे समर्थन म्हणजे जे कन्झर्वेटिव्ह बायस त्याला म्हणूया, कन्झर्वेटिव्ह जी एक आयडियोलॉजी आहे त्याचं म्हणणं आहे की समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी ऑलरेडी आहेत किंवा जे जे संस्था आहेत समाजाच्या, ह्या काहीतरी एक फंक्शन पूर्ण करतात आणि त्या पुरेशा आहेत. तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये लिबरल होऊन किंवा उदार होऊन तुम्हाला जास्त त्याला टीकास्त्र करण्याची गरज नाही आणि तुम्हाला त्या गोष्टी त्यावेळी रिलेव्हंट आहेत. पण आपल्याला दिसतं की फंक्शनलिझम हे थोडं कन्झर्वेटिव्ह बायससारखं वागतं आहे, कारण की समाजाला नेहमी एका इंट्रोस्पेक्शनची गरज असते. समाजाला नेहमी एक बदल घडण्याची गरज असते आणि प्रत्येक समाज त्यावेळी जेव्हा त्यांना दिसतं की कुठल्या तरी जी व्यवस्था आहे ती समाजासाठी तितकी पुरेशी नाही आहे किंवा तितकी प्रोग्रेसिव्ह नाही आहे, तेव्हा एक लिबरल वेमध्ये लोक येऊन त्या समाजाला बदलण्याचा प्रयत्न करतात. महात्मा ज्योतिबा फुले हे आपले एक प्रमुख त्यामध्ये आपण तुम्हाला दिसेल की त्यांनी त्यावेळच्या जी व्यवस्था होती त्याला एक चॅलेंज केलं आणि त्यामध्ये दिसून आलं की त्यांनी एक प्रोग्रेसिव्ह आयडियोलॉजी समाजापुढे दिली. तर फंक्शनलिझम या गोष्टींना निग्लेक्ट करतो. त्यानंतर तुम्ही बघाल की निग्लेक्ट इंडिव्हिज्युअल एजन्सी, यांचं म्हणणं आहे की सगळंच जर हे मोठे सामाजिक संस्था करत असेल तर मग एक इंडिव्हिज्युअल जेव्हा विचार करतो किंवा एक व्यक्ती जेव्हा विचार करतो आणि त्याचा जो समाजावर प्रभाव असतो याबद्दल तुम्ही बिलकुलच बोलत नाही, याला तुम्ही कम्प्लिटली इग्नोर करता. आणि त्याच्यामुळे असं होतं की प्रत्येक गोष्ट ही सामाजिक संस्थाच ठरवतात आणि माणसाला तितकं किंवा एक इंडिव्हिज्युअलला तितकं फ्रीडम नसतं. हे पण थोडंसं त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या आर्ग्युमेंट्समध्ये एक लूप होल आहे. त्यानंतर एक वर्तुळाकार तर्क म्हणजे टॉटॉलॉजी. आता यांचं एक हे फार एक थोडंसं विचित्र टाईपचं आर्ग्युमेंट आहे फंक्शनलिस्ट लोकांचा, की त्यांना जर विचारलं की धर्म समाजामध्ये आहे तर तो कशासाठी, तर ते म्हणतात की सामाजिक एकता वगैरे किंवा बंधुता हे मेंटेन राहिलं पाहिजे याच्यासाठी. तर आणि त्यांना जर तुम्ही विचारलं की याचं अस्तित्व असण्याचं कारण काय, तर ते म्हणतात की सामाजिक बंधुता वगैरे आहे त्याच्यामुळे धर्म पण मेंटेन राहायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक विचारलं तर ते दुसरं उत्तर देतात आणि त्या दुसऱ्याचं कारण विचारलं तर ते म्हणतात की त्यामुळेच ते गरजेचं आहे. ते एक वर्तुळाकार तर्क त्याला म्हणता येईल, टॉटॉलॉजी असं म्हणतात. वर्तुळाकार तर्क आहे तो आणि हे त्यांचं एक प्रमुख क्रिटिसिझम आहे. टॉटॉलॉजिकल त्यांचे आर्ग्युमेंट्स आहेत आणि ते काही तथ्यपूर्ण किंवा एक डिटेल्ड ॲनालिसिस प्रत्येक गोष्टीबद्दल देत नाहीत. तर अशा प्रकारे आपण एक क्रिटिसिझम केला की फंक्शनलिझमचा जो क्रिटिक आहे की काय काय गोष्टी त्यांना त्या गोष्टीमध्ये ते कंप्लीट नाही आहेत, त्यांचं ॲनालिसिस तितकं कंप्लीट नाही आहे आणि काही काही गोष्टी त्यांनी निग्लेक्ट केलेल्या आहेत. ठीक आहे. तर ओव्हरऑल जर बघायचं म्हटलं तर आपला हा जो एक आजचं डिस्कशन होतं किंवा जे फंक्शनलिझम आपण बघतोय, तर फंक्शनलिझम एक आपल्याला दाखवतं की समाजामध्ये काही गोष्टी ज्या आहेत, ज्या चालत आलेल्या आहेत किंवा ज्यामध्ये ज्या संस्था आहेत ह्या समाजाला चालवण्यासाठी किंवा समाजात एक स्टेबिलिटी देण्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. बट ॲट द सेम टाईम ते इग्नोर करतात की म्हणजे समाजामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे, असमानता आहे, वर्णभेद आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत, लिंगभेद आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याला ते निग्लेक्ट करत असतात.
तर पुरेपूर जर आम्हाला एक कंप्लीट समाजाबद्दल जर आपल्याला समजायचं आहे, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून जर अभ्यास करायचा आहे, तर फंक्शनलिस्ट पर्स्पेक्टिव्ह कम्प्लिटली पुरेसा नाही आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला इतर पर्स्पेक्टिव्हसुद्धा आपल्याला वाचावे लागतील, त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि त्याच्यासाठी आपण एक इतर पर्स्पेक्टिव्हना पण तितकं आपल्याला वाचावं लागेल. तर त्यात कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्हवर आपण चर्चा करूया आणि ते आपल्या पुढच्या सेशनमध्ये होईल. थँक्यू.